यासोबत एक विषय आपल्या वैधानिक विकास मंडळाचा आला। मला अतिशय आनंद आहे सुधीर भाऊ, आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्यांनी वैधानिक विकास मंडळ बंद केली त्यांनीच वैधानिक विकास मंडळ सुरू करा म्हणून आपल्याकडे आग्रह केलेला आहे। आणि त्या संदर्भात आपला प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे, केंद्रासोबत त्याची चर्चा चाललेली आहे। पण मला लक्षात आणून द्यायचं आहे, वैधानिक विकास मंडळ नसली तरी निधीच्या वाटपाचं सूत्र आपण पाहिलेलं आहे। विदर्भाला 23.3% निधी द्यायचा आहे, आपण 25.85% देतोय। मराठवाड्याला 18% निधी द्यायचा आहे, आपण 19% निधी देतोय। त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचं जे सूत्र आहे त्या सूत्रापेक्षा तसूभर जास्तच निधी या ठिकाणी आपण देतोय।